नमस्कार मित्रांनो, तुमचं अक्षररूपी गणेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आत्ता आपण आलो आहोत राजाभाऊ साळवी मनोरंजन उद्यान इथे प्रभादेवी तेथे स्वराज्य शिल्लेदार संस्था गड किल्ले प्रतिकृती स्पर्धा व स्वराज्याचे आरमार प्रदर्शन आहे। शिवजयंती उत्सवानिमित्त हा कार्यक्रम ते राबवला जातो। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की ओ जगात लई भारी माझ्या राजाची बातम्यारी दाही दिशा पसरली कीर्ती आनंदाला आली यावरती दाही दिशा पसरली कीर्ती आनंदाला आली यावरती आज आभाळी भगवा कसा झेंडा फडकला आभाळी भगवा कसा झेंडा फडकला मुजरामानाचा स्वीकारावा गयावी अशी त्याची भासार मेल्या मनसा गयावी अशी त्याची भासार मराठी मातीची त्योच हाय आसार दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर दुश्मनाला धाक देई शिवरायांचं नावर हे शंभू शंकराचं नव राजगड गावर इंद्रजिनी जंब पर वाघवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है कौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है दंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्यजिनी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी तुझ्या कीर्तीच्या कथांना आम्ही पुसल कवच तुझ्या गडाचे दगड कधी येऊन तू वाच कसे विसरतो रे आम्ही आम्हा साऱ्यांचा तू बापा मनामधी नाही भाव तरी पूजतो रे तुलाच। मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अंकित दादा। हे गिरगावमधनं आले आहेत। ते तुम्हाला आपल्याला बाणकोट हिम्मतगडबद्दल माहिती सांगतील। प्रथम म्हणजे बाणकोट मी यासाठी साकारलं आहे की हा किल्ला अपरिचित आहे आणि झालं महत्त्व तर सावित्री नदी म्हणजे थेट महाबळेश्वरला उगम पावणारी नदी ही महाड मार्गे हरिहरेश्वर मार्गे या मार्गे येते। तर ही नदीचा रक्षण करता व्यापार मार्गाचं रक्षण करता म्हणून बाणकोट किल्ल्याची निर्मिती म्हणते। अच्छा, ठीक आहे। आता आपण बघूया बाणकोट किल्ला दादानी बनवलेला कसा आहे। बाणकोट किल्ल्याला भेट द्यायची असेल तर मुंबईवरनं थेट मंडणगडला जाता येतं। ओके। मुंबई सेंट्रलहून एस टी पकडली मंडणगड मार्गे व्यास गावाकडे जाणाऱ्या एसट्या बऱ्याच आहेत। मग तिथून पुढे गेल्यावरती तुम्हाला विसवी गाव लागेल। विसवी गावाच्या वरतीच बाणकोट म्हणून प्रसिद्ध असलेला वरती आलात की तुम्हाला एक गणपतीचं मंदिर लागेल। त्या पुढेच
तुम्हाला चौबाजू गुरुजीचा एक किल्ला आकाराचा दिसेल आणि हा जर खाली असलेला पाणबुरुज म्हणजे जर युद्धनौका जर लढवायची असेल तर सुरुवातीला पाणबुरुजच लढेल. छान बनवला आहे दादा आपल्याला एक किल्ला. तरी अंदाज आपल्याला किती वेळ लागला, किती मेहनत लागली? तरी पण 2-3 दिवस लागले या कामासाठी. रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा त्याच्यामध्ये जे ऑरेंजमध्ये केलेले आहेत हे सगळे आपले समुद्र तटावरचे किल्ले आहेत. काही समुद्रा भागातले आहेत, काही तटावरती असलेले, जे म्हणजे आपली समुद्र जी नाळ आहे ती एकंदर सुरक्षित राहते यासाठी. ओके, गुड. छान छान माहिती दिली आहे दादाने आपल्याला. धन्यवाद. आता आपण भेट देत आहोत पद्मगड आणि पद्मदुर्ग या किल्ल्यांना. आपल्यासोबत आहेत प्रसाद मुंगेकर दादा. ते आपल्याला याबद्दल थोडी माहिती सांगतील. नमस्कार दादा. नमस्कार, जय शिवराय. माझं नाव प्रसाद मुंगेकर. मी आता तुमच्यासमोर 2 किल्ले दाखवणार आहे. एक आहे तो पद्मदुर्ग आणि एक आहे तो पद्मगड. पद्मदुर्ग ह्याला दुसरं नाव कासा गड असंही म्हटलं जाते, कारण ते जंजिरा येथे असलेल्या कासा बेटावरती आहे. तर हा गड बांधण्याचं शिवाजी महाराजांचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की त्यावेळी सिद्धीचा कोकण किनारपट्टी, जंजिराच्या किनारपट्टीवरती जास्त प्रभाव होता. तर त्याच्यावरती आळा घालण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली. हे किल्ले जास्त कोणाला परिचित नाही आहेत, कारण त्याच्यावरती सहजासहजी आता जाणं थोडं कठीण आहे, कारण ते आता नेव्हीच्या अंडरमध्ये येतं, त्यामुळे ते तिकडे जाणं, त्यामुळे हा जास्त करून अपरिचित राहिला आहे. ओके. तसंच मी दुसरा एक गड बनवला, त्याचं नाव आहे पद्मदुर्ग. पद्मगड हा सिंधुदुर्ग किल्ल्याच्या जवळचाच असा गड आहे. सिंधुदुर्गाला जाण्यासाठी हा एक सोपा मार्ग व्हावा त्याच्यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. तसेच त्यावेळेला ह्या गडावरती जहाज दुरुस्ती, तसेच जुन्या जहाजांवरती दुरुस्ती, तसेच नवीन जहाजांची निर्मिती व्हावी यासाठी या गडाची निर्मिती करण्यात आली. तर असं माझं कन्सेप्ट असं आहे की अपरिचित किल्ले लोकांसमोर यावे, त्याची माहिती मिळावी, ते कसे दिसतात हे लोकांसमोर यावे. थोडं मी ह्या पद्धतीने मांडलं आहे, कारण थोडं असं एक ड्रोन व्ह्यू मिळावा आणि डिटेलमध्ये लोकांना कळावं की ते कसं दिसतो. अजून एक ती कला सादर करण्यामागे अजून एक आहे की ते एक वरतून पाहायला तुम्ही तर ते तुम्हाला एक चित्र वाटेल, एक पोर्ट्रेट टाईप. बरोबर. तर तशी एक आर्ट मेंटेन करायचं मी ट्राय केलेलं आहे. खूप सुंदर, छान छान माहिती दिली प्रसाद दादाने आपल्याला. हा किल्ला मला बनवायला जो आता मी तुम्हाला जो पद्मदुर्ग आहे त्याला मला 11 तास लागले. तब्बल कंटिन्यू 11 तासामध्ये मी बनवलं आहे. वा. आणि पद्मगड जो आहे सिंधुदुर्गच्या इकडचा त्याला मला 6 तास लागले. म्हणजे मी हे दोन्ही गड एका दिवसामध्येच बनवून पूर्ण केलेले. खूप मेहनत लागते मित्रांनो हे बनवायला. दिसताना आपल्याला खूप सोपं वाटतं, सुंदर वाटतं, पण त्यामागे खूप अफाट मित्रांची मेहनत आहे ती तुम्हाला दिसत असेल. नमस्कार मित्रांनो, आपल्यासोबत आहेत अभिलेश, वय वर्ष 14. त्यांनी हा आपला तोरणा किल्ला बनवलेला आहे. माझं नाव अभिलेश शैलेश लकेश्री. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा ते 16 वर्षाचे होते तेव्हा तोरणागड जिंकला आहे. त्याला प्रचंडगड म्हणून पण ओळखले जाते. आणि शिवाजी महाराजांनी किशोर वयात हा पहिला गड जिंकला आहे. त्याला ऐतिहासिक वास्तू म्हणून ओळखले जातात आणि पर्यटकांचे स्थळ म्हणून ओळखले जाते. थँक्यू. खूप सुंदर माहिती दिली अभिलेशने आणि छान किल्ला बनवला आहे आपल्या अभिलेशने. इको फ्रेंडली आहे. ओके. किती दिवस लागले अभिलेश तुला हे बनवायला? 3 दिवस. ओके. खूप मेहनत आहे मित्रांनो. छोट्या अभिलेशने बनवलेला हा आपला किल्ला आहे, तोरणागड किल्ला. आणि हे आहेत अभिलेशचे बाबा. नमस्कार बाबा. नमस्कार. कसं वाटतं तुम्हाला मुलाचा सक्सेस बघून, हे किल्ल्याची आवड बघून? तसं मनही भरून आलेलं आहे. प्रयत्नही त्याचे उत्तम चालू असतात. दिवाळीतही त्यांनी आमच्या इथे भायखळा घोडपदेव इथे तोरणा किल्ला साकारला होता मातीचा.
तिथे देखील BJPने स्पर्धा भरवली होती, त्याच्यामध्ये तो उत्तीर्ण झाला होता बऱ्यापैकी. पुन्हा आता जानेवारीमध्ये सरस वॉर्ड क्रमांक 208 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय नाईक यांनी देखील स्पर्धा भरवली होती. तिथे त्यांनी वाहतुकीवरती एक विषय केला होता, अपघात कशा प्रकारे टाळले जाईल. अच्छा. त्या सरस या स्पर्धेमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. आणि आता महाराजांच्या कृपेने प्रथमच महाराजांच्या चरणी त्यांनी हा त्यांचा एक जो प्रथम जिंकलेला किल्ला जो आहे तोरणा किल्ला, हा तोरणा किल्ला त्यांनी महाराजांच्या चरणी एक बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता कसं काय फळ देतील ते आता महाराजांवर आहे. नाही, खूप छान बनवला आहे दादा किल्ला अभिलेशने. हा इको फ्रेंडली आहे. ओके अभिलेश, ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. मातीचा आदर माझ्या मातीत फुलू दे, मला तुझ्यातच राजा तुला माझ्यात रुजू दे. तुझ्या नजरेची ज्वाळा पेटू दे माझ्या मनात. आपल्यासोबत आहेत सूरज दादा. ते आपल्याला राजगड आणि सुरतच्या किल्ल्याबद्दल माहिती देतील. नमस्कार दादा. नमस्कार दादा. जो किल्ल्याचा देखावा बनवलेला आहे तो मुख्य म्हणजे स्वराज्याची पहिली राजधानी असणारा राजगड बनवलेला आहे. राजगड किल्ल्याबद्दल बोलायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 25 वर्ष वास्तव्य केलेला हा एक महत्त्वाचा किल्ला आहे. आणि त्या किल्ल्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो. किल्ल्याची प्रमुख ठिकाणी सांगतो. हा आहे पाली दरवाजा. राजपरिवार ह्या दरवाजाने येत होता. त्यानंतर 3 माच्या आहेत मुख्य. ही आहे सुवेळा माची, ही आहे संजीवनी माची आणि ही आहे पद्मावती माची. या 3 मुख्य माच्या आहेत. सुवेळा माची सकाळी मॉर्निंगला पाहण्याचं आहे, इथून सूर्य उगवतो. संजीवनी माची हा सूर्यास्ताच्या वेळी पाहण्याचं ठिकाण आहे. आणि जर गडावरती राहायचं असेल तर इथे पद्मावती मंदिर आहे, इथं सर्वजण लोक राहतात. असा महत्त्वपूर्ण पद्मावती माचीवरचा महत्त्वपूर्ण हे ठिकाण आहे. त्याचबरोबर पद्मावती तलाव पण आहे पिण्याच्या पाण्यासाठी. अशा पद्धतीने हा राजगड आहे. समोर जो सुरत बनवलेला आहे तो सुरतचा किल्ला बनवण्यामागचा हा उद्देश होता की शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली असं म्हटलं जातं. तर ती लूट नसून सुरतेवरती आपल्या स्वराज्याची भरपाई केलेली आहे. तर सुरतची मुख्य ठिकाणे म्हणजे सुरतचा भुईकोट किल्ला आहे तो. त्यानंतर इकडे इंग्रज वाकारे आहेत, इंग्रजांचं गलबत आहे. त्याबरोबर इथे डच वाकारे आहेत, डचांचं हे गलबत आहे. आणि त्याचबरोबर स्थानिक जे तिथले राहणारे व्यापारी होते त्यांची ही गलबत आहेत. ही तापी नदी आहे या साईडनं आणि हा अरबी समुद्र आहे. ही तापी नदी आहे. त्याचबरोबर ही बाजारपेठ आहे सुरतमधली त्यावेळची बाजारपेठ ही भारतातली 2 नंबरची बाजारपेठ आहे. अशा पद्धतीचा आपण देखावा साजरा केला. खूप सुंदर बनवलंय दादा, धन्यवाद. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी